तर चला आता व्हिडिओला सुरुवात करते आणि तुमच्याशी थोडंसं बोलते. सकाळी सकाळी कामाची घाई पण आहे, पण म्हणलं चला आधी थोडंसं तुमच्याशी बोलूया आणि नंतर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता सकाळचे 9 वाजून गेले तर आणि सुरुवात केलेली आहे. मस्त आज मी रेसिपी पण टाकणार आहे आणि कालचा सुद्धा थोडासा व्हिडिओ आहे एकादशीचा, कारण आज तुम्हाला जो व्हिडिओ आला आहे ना कालचा, त्यातलाच थोडासा राहिला होता. तर मस्त आहे, मंदिरात वगैरे गेलेलं तुम्ही पहा. आणि तो पण टाकला आहे थोडासा, आजचा पण आहे. तर असा दोन्ही मिळून एकत्र टाकलेला आहे 2 दिवसाचा, कालचा आणि आजचा. तर पहा तुम्ही. आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते करून घ्या, लाईकसुद्धा करत जात जा आणि पूर्ण व्हिडिओ तर पाहत जा. तर आता म्हणलं चला सुरुवात करूया व्हिडिओला. तर म्हणलं सकाळी थोडीशी भाजी वगैरे कट करून ठेवली, त्याच्यानंतर मांडणीचे थोडेसे भांडे घासून घेतले साफसफाईचे आणि मग आंघोळ वगैरे आवरून घेतले. तर म्हणलं चला आता सुरुवात करूया थोडीशी व्हिडिओला, तुमच्याशी थोडंसं बोलूया. तर पाऊस तर काय आमच्याकडे आता 2च दिवस आला आणि आज परत कडक ऊन पडलं, एकदम गरम व्हायला लागलेलं आहे. परत पहिल्यासारखंच गरमीचा लागली. तर थोडासा पाऊस आला आणि तेवढं फक्त थंड झालं आणि परत आता तेवढीच गरमी. अजून पाऊस यायला पाहिजे. अजून मला नाश्ता वगैरे करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे. भाजी फक्त मी कट करून वगैरे शिजायला टाकलेली होती, तुम्हाला मी दाखवते. तर म्हणलं आता सुरुवात केली ना तर थोडंसं बोलल्याच्या नंतर मग व्हिडिओ पण तुम्हाला पाहायला चांगलं वाटेल, म्हणून मग म्हणलं पहिली सुरुवात करते. अजून चहा पाणीसुद्धा काय झालं नाही, मिस्टरांना नाश्ता वगैरे बनवून दिला आहे आणि ते पण गेले. ते गेल्याच्या नंतरच माझ्या कामाला सुरुवात होती. तर अशी सकाळची रुटीन चालू झालेली आहे आता. तर मस्त देवाबत्ती वगैरे करून घेतली देवाला, तुळशीला पाणी वगैरे घातलं. सकाळचं तर ती आंघोळ वगैरे झाल्या माझं असतंच, दाखवते तुम्हाला. देवपूजा वगैरे मी करून घेतली, देवाला दिवाबत्ती केली. त्याच्यानंतर इकडं मस्त असं अगरबत्ती पण लावलेली आहे, तुम्हाला जवळून दाखवते. तर आता इथं कळस तर आमचा रोजच असतो. काय करायचं, त्यातलं तांब्यातलं पाणी तुळशीला घालायचं आणि परत तांब्या घासून वगैरे भरून ठेवायचा आणि मस्त नारळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तांब्यावर कळसमध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर अगरबत्तीसुद्धा इकडं तुळशीला पण लावली आणि मस्त असे आमचे झाडं हिरवेगार झालेले आहेत. तर हे नारळ जे तुम्हाला दिसतंय ना, तर ते कळसमध्येच लावलेलं होतं, म्हणजे ठेवलेलं होतं. तर तेच नारळ उगालेलं आहे. तर आता ते मोठं झाल्यामुळं मग मी इकडं कुंडीत लावले. तर असे बरेचसे नारळ मी गावी घेऊन गेलेले असे उगलेले. तर त्याला आत्ता नारळसुद्धा येतात गावाला. तर एक नारळ तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे. तर खूप मोठं असं नारळ आहे. तर तेच नारळ अशा इथून नेलेल्या झाडाला येतात. आणि मग मी त्या दिवशी गावी गेले होते पहिल्या वेळेस दोंडे जेवणाला आईच्या तिकडे. तेव्हा मग काय गावावरून येत्या वेळेस माती घेऊन आले, आळूच्या पानाचे गड्डे आणले आणि ते लावले होते. ते तुम्ही पाहिले, कारण ते सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये टाकलेले पानं लावताना. तर पहा किती छान असे आळूचे पानं आले. तर आता ह्याला कसं थोडीशी माती जास्त लागते आणि मातीमध्येच मी शेणखतसुद्धा आणलं होतं गावावरून येताना. मग बाकीच्या कुंड्यांनीसुद्धा भरलं आणि राहिलेलं सगळं ह्या आळूच्या पानाच्या कुंडीमध्ये लावून टाकलं सगळं माती. तर आता इकडं मस्त कढीपत्ता आमचा जळाला होता आणि परत आता पाऊस पडल्याच्या नंतर हिरवागार झाला आहे. तरीसुद्धा थोडेसे पानं तुम्हाला करपलेले दिसत असतील आणि मस्त आळूच्या पानाचे इथं छानपैकी आता हिरवेगार ताजे झालेले आहेत. आणि आता जर पानं चांगले आले ना, मोठे झाले तर ही कॅरेट दिसणारसुद्धा नाही, पानाच्या खाली झाकून जाईल, एवढे मोठाले पानं होतात. तर चला मग आता स्वयंपाकाला तर सुरुवात करायची. तर आज स्वयंपाकामध्ये काय करायचं आहे, तर मस्त शापूचुक्याची भाजी आणलेली गावावरून मी, विकतच आणली होती 20 रुपयाची पाव किलो. तर ती मग मी काय केलं, आधी कट करून घेतली आणि मस्त 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आणि मग लगेचच ह्याच्यामध्ये शिजायला टाकली पातेल्यामध्ये. थोडीशी त्याच्यामध्ये तुरीची डाळ टाका, शेंगदाणे टाका अख्खे, पण शेंगदाणे जास्त आमच्या घरामध्ये खाण्यात येतात, त्याच्यामुळं मग मी तुरीची डाळ टाकली. तर आता सकाळी सकाळी म्हणलं चला भाजी करून घेऊया, देवपूजा वगैरे तर आवारली होती. आणि पाण्याच्या नळाचं एवढी खराब पाणी येतं आहे. तर सगळ्यांचं सगळीकडेच असं पाणी येते, कशामुळे येते काय माहीत नाही, पण खूप घाण पाणी येते असं.
तर आता ही भाजी मला भांडे घासूस तोपर्यंत शापूचुक्याची भाजी शिजली. आधी शिजवून घ्यायची आणि नंतर त्याला परत फोडणी द्यायला लागते. पण चुका आंबट असल्यामुळं काय करायचं, थोडंसं पाणी काढून टाकायचं, नाही तर खूप अशी आंबट भाजी होती त्याच्यामुळं. तर थोडंसं पाणी मी आता काढून टाकलं आणि प्लेट वगैरे काहीतरी आडवी लावायची आणि फक्त पाणी काढून टाकायचं, भाजी खाली जाऊ द्यायची नाही. आणि डाळ पण छान शिजली. तर शापूचुक्याची ज्याला भाजी येत नाही ना, तर अशा पद्धतीने बनवू शकता. तर ही भाजी तर म्हणजे आमच्या गावाकडं सगळ्यांनाच आवडते आणि मला तर खूपच आवडते, त्याच्यामुळे मी ही भाजी आता वेळेस विकत घेऊन आले. तर आता याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाका किंवा बाजरीचं टाका किंवा बेसन पीठ टाकलं तरी चालेल, पण मला ह्या भाजीमध्ये आहे ना बाजरीचं पीठच आवडतं, त्याच्यामुळं मी थोडंसं चिमूटभर घेतलं आणि मस्त असं हटवून घेते टाकून. तर आता याच्यामध्ये हिरवी मिरची, शेंगदाणे असं पण वाटून टाकू शकता, पण आज मी लाल तिखटामध्ये शापूचुक्याची भाजी बनवणार आहे. तर लाल तिखटामध्ये लसूण जिरे टाकलेलं असतं, त्याच्यामुळं मग काय बाकीचं काय वाटायची गरज नाही. तर आता ज्या पातेल्यामध्ये शापूचुक्याची भाजी शिजवून घेतली त्याच पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवलं होतं करायला. भाजीला गरम पाणी टाकलं ना तर चव चांगली टिकून राहते आणि खायला पण खूप छान लागते. तर आता इथं मस्त मी पीठ लावून हटवून घेतली आणि आता तुम्हाला थोडीशी पातळ दिसत असेल, पण आता अजून चांगली शिजली ना परत घट्ट होईल. फक्त आता याला फोडणीसाठी लसूण मी इथं निवडून बारीक असे तुकडे करून घेतले तर आणि पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवले. ज्या पातेल्यामध्ये भाजी शिजवून घेतली त्याच पातेल्यामध्ये मी फोडणी देणार आहे, म्हणजे अजूनच चव चांगली लागते. त्याच्यानंतर जिरे टाकून घेतले तेल तापल्याच्या नंतर. आता लसूण, फक्त आता लाल तिखट टाकायचं आणि मस्त तडका द्यायचा. तर अशी पण भाजी खूप छान लागते. हिरव्या मिरचीपेक्षा ही भाजी आमची एकदम छान झाली होती. त्याच्यासोबत केलं त्या बाजरीच्या भाकरी. तर आता इकडं मग फक्त याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा बाकी आहे, पण तो कूट कधी टाकायचा, पार सगळी भाजी फोडणी वगैरे दिल्याच्या नंतर टाकायचा. आणि जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल. मस्त तिखट, लसूण, जिरे चांगले तळून घ्यायचे फोडणीमध्ये आणि मग तडका द्यायचा. आणि आता चांगली थोडीशी बारीक गॅस करायचा, चांगली 10 मिनटं गॅसवर शिजू द्यायची. मस्त तरी पण आलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं. एवढी सोप्या पद्धतीची शापूचुक्याची भाजी बनली जाते आणि भाकरीबरोबर तर खूपच छान लागते. आता पहा मी थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. एक चमचा टाका किंवा 2 टाकले तरी चालेल. तर आता कूट टाकून घ्यायचा आणि मस्त बारीक गॅसवर शिजवून द्यायची. तोपर्यंत अजून मला भाकरी बनवायची आता आणि मटकीची भाजीसुद्धा करणार आहे थोडीशी, कारण ही भाजी पोरांना जास्त आवडत नाही, फक्त मला एकटीला आवडते म्हणून मी थोडीच बनवली. आता ही मी चांगली शिजवून देते 10-15 मिनटं बारीक गॅसवर एकजीव होऊन द्यायची आणि मग ती भाजी खायची. खूपच भारी लागते. हे बघा कलर तर चेंज झाला आहे तिचा आणि कसा घट्ट जाडसरपणा आला आहे, कारण जेवढी भाजी चांगली शिजेल ना तेवढी चवीला पण चांगली लागते आणि मिळून पण येते. तर आता स्वयंपाक झाला, जेवण वगैरे केले. तर हा व्हिडिओ आहे ना दुसऱ्या दिवशीचा आहे. 2 दिवसाचा व्हिडिओ एकत्र टाकलेला आहे. तर मग दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणले चला कपड्याला इस्त्री व घरातले कामं आवरले, एकादश पण होती आणि म्हणलं चला आता कपड्यांना भरपूर कपडे पडले होते, इस्त्री करून घेऊया. तर आता घरामध्येच इस्त्री करतो आम्ही, बाहेर काय देत नाही. तर खूप महाग झाले बाहेर, पण जवळजवळ 15-20 रुपये एका ड्रेसला घेतात. तर मग कशाला म्हणलं, घरात आहे इस्त्री तर घरातच करूया सगळ्या कपड्यांना. तर आता कसं कपडे रोजच बदलतात, त्याच्यामुळं रोजच इस्त्री लागते आणि मिस्टरांच्या कपड्यांना तर रोज लागते, पोरांच्या रोज नसली तरी चालते, पण यांच्या तर लागतीच. त्याच्यानंतर मग इस्त्री वगैरे झाली आणि आम्ही चालायला आलेलो आहोत. तर आता पहा, कारण आता म्हणलं संध्याकाळचे 6 वाजता बाहेर पडलो असतो ना आम्ही. तर आता इथं मस्त आमचं वॉकिंग करायचं काम चालू आहे, कारण खूप दिवस झाला आता घरात बसून बसून पण असं हातपाय वगैरे एकदम असं कंटाळा आल्यासारखा होतो, थकवा आल्यासारखा होतो. म्हणलं थोडंसं चालू आहे आणि आमच्या तिथं मस्त ग्राउंड तर आहे चालायला तलावाच्या कडेने आणि समोरच तिकडं मंदिरसुद्धा आहे हनुमानचं. चालायला आलेलो आहेत आता आम्ही मस्तपैकी व्यायाम करायला. हे बघा
चालणं सुरू आहे, 1 तासभर चालायचं रोज. बघू आता. पोरं पण इथं सायकलीवर रनिंग करते. तर पाणी पण आहे इकडं तलावामध्ये मस्त. इथं राऊंड मारायचं असं चालत जायचं. पटपट पटपट चालायचं. थोडंसं वजन वाढायच्या आधीच कमी करायचं. अजून वाढलं नाही तरच कमी करायचा प्रयत्न. मस्त मोगऱ्याचं झाड आहे, फुल पण आलंय बरं का त्याला. एकदम भारी मंदिर आहे इकडं मस्त. इकडं मंदिर मस्त. ह्याच मंदिरात जायचं आहे आता दर्शन करायला. आणि इथं आंब्याचे वगैरे झाड आहे, इथं राऊंड मारायचं तिथंच. हनुमंताचं मंदिर. मंदिरापाशीच तलाव आहे. तलावाच्या पूर्ण राऊंड मारायची जागा केलेली आहे त्यांनी. तर आम्ही जवळजवळ 5 राऊंड मारले आणि मग 5व्या राऊंड झाल्याच्या नंतर म्हणलं आजच्या दिवस बस झाले 5च, आता आपण मस्त मंदिरात जाऊया. तर आता इथं हनुमंताचं मंदिर आहे. तर शनिवारी वगैरे आम्ही येतो कधीतरी. असं जवळच आहे, 1 किलोमीटरसुद्धा अंतर नसेल आमच्या घरापासून. तर बसायला वगैरे इकडं आम्ही येतो. त्याच्यानंतर मग मस्त आता इथं मंदिरात दर्शन करून घेऊया म्हणलं. आणि आज एकादशी आहे, कारण एकादशीच्या दुपारच्या नंतरचा हा व्हिडिओ काढलेला आहे 6 वाजता संध्याकाळी राहिलेला. तर तो पण म्हणलं तुमच्यासोबत शेअर करूया. मस्त आता मंदिरात जाताच लगेचच तिकडनं ना आरतीचा आवाज आला होता. तर आरती करायची होती, माणसं पण आलेले होते आरतीसाठी बरेचसे. तर आम्ही एकदम पाऊल आतमध्ये ठेवताच आरतीची सुरुवात झाली होती. मग काय लगेचच आरतीला सुरुवात झाली. आता मस्त इथं आरती वगैरे चालू आहे. तर आता आम्हीसुद्धा आरतीसाठी थांबलो. मग आरती झाल्याच्या नंतर दर्शन वगैरे घेणार आहेत. मंदिरामध्ये पाय ठेवताच आरतीचे आवाज यायला लागला. मग मस्त आरती वगैरे आम्ही घेतली सगळ्यांनी. आरती झाल्याच्या नंतर दर्शन घेतलं. आणि किती छान एकादशीच्या दिवशी आम्हाला इथं हनुमान मंदिरामध्ये आरती पण घडली, प्रसादसुद्धा घेतला. तर मला माहीत नव्हतं आता लगेचच आरती चालू होईना. मी 5 राऊंड मारले आणि म्हणलं चल बस झालं, आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. तर छान वाटलं. आणि इकडचं वातावरणसुद्धा खूप भारी आहे. मंदिराच्या समोरचा व्ह्यू आहे. पाणी दाखवते तुम्हाला. हे बघा तलाव, हे सगळं पाणी आहे.